श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। तर श्रोते मंडळी हो, यापूर्वीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाल्मिकीची कथा पाहिली। वाल्याचा वाल्मिकी कसा झाला व नारदांनी त्याला बोध केल्यामुळे तो वाल्याचा वाल्मिकी झाला आणि रामायणासारखे महाकाव्य त्याने लिहिण्यास सुरुवात केली, हे आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिले। आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण दशरथ राजाच्या विवाहाची कथा पाहणार आहोत। तसेच त्याबरोबर रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांच्या जन्माची कथा देखील पाहणार आहोत। तर आता आपण रावणाच्या जन्माची कथा पाहू आणि त्यापासून सुरुवात करू। तर ब्रह्मदेवांच्या अनेक मानसपुत्रापैकी पुलस्त्य हा एक होता। तो मोठा ज्ञानी व तपस्वी होता। त्याने अपार तप केले। तो सूर्यासारखा तेजस्वी होता। 4 वेदांमध्ये पारंगत होता। पुलस्त्याची पत्नी देववर्णी तृणबिंदू राजाची मुलगी होती। उभयंतांना विश्रवा नावाचा मुलगा झाला। हा विश्रवा मोठा झाल्यावर भारद्वाज ऋषींनी आपली कन्या महासती ही दिली। त्यांना एक पुत्र झाला, तोच कुबेर। तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी रावणाच्या जन्माची कथा सांगताना त्याच्या वडिलाची व त्याच्या आजोबाची म्हणजेच पूर्वजांची या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। तर पुलस्त्य हा ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्रापैकी एक मुलगा होता। आपण म्हणतो की रावण हा जन्माने ब्राह्मण होता। हो, ते खरंच आहे, कारण रावणाचे आजोबा जे होते ते ब्रह्मदेवाच्या अनेक मानसपुत्रापैकी एक होते, म्हणजेच ते ब्राह्मण कुळातले होते। म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की रावण हा ब्राह्मण कुळातला होता। आणि पुलस्त्याचा मुलगा वैश्रव हा रावणाच्या वडिलांचं नाव आहे। रावणाचे वडील हे वैश्रवण होते आणि ते पुलस्त्याचे मुलगा होता, असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर विश्रवाच्या वंशातील म्हणून त्याला वैश्रवण असेही म्हणत। आणि त्यांना कुबेर हा मुलगा झाला। कुबेराने घोर तपश्चर्या केली, तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले। ब्रह्मदेवाने कुबेराला लंकेचे राज्य दिले, शिवाय देवांचे पुष्पक विमान दिले। त्यावेळी लंकेचे राज्य मोठे वैभवसंपन्न होते व ते महासागरात होते। पाताळातील सुमाली दैत्याने ही लंका देवाचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली होती। देवांनी पुन्हा सुमालीला हरवून लंका पुन्हा मिळवली होती। ही गोष्ट सुमतीला आवडली नाही। लंकापुरी पुन्हा घेण्यासाठी तो युक्ती योजू लागला। लंकेचे आधिपत्य कुबेराकडे होते। कुबेराचे देखणे व्यक्तिमत्व पाहून सुमालीच्या मनात आले की कुबेर अत्यंत शूर आहे। आपण त्याच्याशी लढून विजयी होणे तसे कठीण काम आहे। त्यापेक्षा लंका पुन्हा मिळवायची असेल तर युद्धाशिवाय अन्य मार्ग शोधला पाहिजे। आपली कन्या कैकसी ही विश्रव्याला द्यावी, म्हणजे कुबेरास सारखे सुंदर शूर पुत्र तिला होतील। मग त्यांना लंका जिंकून घेता येईल। लंकेचे राज्य पुन्हा मिळवायची आपली मनीषा पूर्ण होईल, असा विचार या ठिकाणी त्याने केला। असा विचार करून तो ब्राह्मणाचा वेश घेऊन विश्रव्याच्या आश्रमाजवळ आला। त्याच्याबरोबर कैकसी होतीच। अत्यंत विनम्रतेचा भाव दाखवून, आपण गरीब ब्राह्मण आहोत, माझी कन्या उपवर झाली आहे, आपण तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर माझ्यावर आपले अनंत उपकार होतील, असे तो विश्रव्याला म्हणाला। विश्रव्याच्या सरळ मनाला सुमाली हा दैत्य आहे व त्याचे कपट काय आहे हे कळले नाही। त्याने कैकसीचा पत्नी म्हणून स्वीकार केला। अशा प्रकारे इच्छापूर्तीचा डाव टाकून सुमाली परत गेला। कैकसी आणि विश्रव्याचे वैवाहिक जीवन सुरू झाले। पुढे कैकसी एके दिवशी सायंकाळी सूर्य अस्ताला गेला होता, तेव्हा तिने विश्रव्याकडे काम उपभोगाची याचना केली। यावेळी यज्ञ चालू होता
म्हणून विश्रव्याने तिची समजूत घातली. तो म्हणाला, हा यज्ञ पूर्ण होताच मी तुझी इच्छा पूर्ण करेन. परंतु कैकसीच्या हट्टापुढे त्याचा नाईलाज झाला. स्वस्त्रीला कामभोग देऊन तृप्त केले नाही तर बालहत्येचे पातक माथे येईल या विचाराने त्याने तिची इच्छा पूर्ण केली. पण तो अतिशय रागवला व म्हणाला, मला खात्रीने वाटते की तू ब्राह्मण कन्या नसून राक्षस कन्या आहेस, म्हणून सायंकाळच्या राक्षस वेळेला तुला कामवासना झाली आणि समजून सांगून सुद्धा तू ती हट्टाने पूर्ण करून घेतलीस. याचा परिणाम म्हणजे तुझ्या पोटी दुर्वतनी असे ब्रह्मराक्षस जन्माला येतील आणि ती तामसवृत्तीची होतील. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी विश्रवा जो होता त्याला सुमाली नावाच्या दैत्याने भुरळ पाडून आपली कैकसी नावाची मुलगी ही त्याच्या गळ्यात पाडली. परंतु कैकसी ही राक्षसाची कन्या असल्यामुळे तिला भलत्याच वेळेत काम इच्छेची तृष्णा जागृत झाली आणि तिने ती विश्रव्याकडून पूर्ण करून घेतली. त्यामुळे विश्रव्याने कैकईला असा श्राप दिला की तू भलत्याच वेळेस अशी माझ्याकडून काहीतरी मागणी केल्यामुळे तुझ्या पोटी जे मुले जन्माला येतील ते अत्यंत दुर्वर्तनी असतील. आणि हेच ते 3 मुले होते, ते म्हणजे रावण, बिभीषण आणि कुंभकर्ण. तर पुढे काय झालं हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. तेव्हा पतीची शापवाणी ऐकून कैकसीला पश्चाताप झाला होता, पण वेळ निघून गेली होती. तिने पतीचे पाय धरून विनंती केली, आपला पुत्र दुर्गुणी व्हावा हे कोणत्या मातेला आवडेल? मला एक तरी सद्गुणी पुत्र द्या. तेव्हा विश्रव्याने तिचे म्हणणे मान्य केले. पुढे कैकसीला रावण, कुंभकर्ण व बिभीषण हे 3 मुलगे आणि ताटिका व शूर्पणखा अशा 2 मुली झाल्या. रावण दिसण्यात तेजस्वी, बलवान, विद्वान होता. हे जरी सत्य असले तरी तो फार अहंकारी होता. रावणाला पौलस्त्य, वैश्रवण आणि कैकस अशी नावे होती. कुंभकर्ण जन्मला तेव्हा त्याने मोठ्याने ठाऊ फोडला, त्यामुळे पृथ्वी डळमळली. कैकसीच्या 3 पुत्रापैकी बिभीषण हा वडिलांच्या वरदाने भक्तराज साधू पुरुष झाला. सगळ्या भावंडात तो एकटाच सद्गुणी आणि सात्विक वृत्तीचा होता. बाकी सगळे आईच्या कुलाप्रमाणे आसुरी वृत्तीचे होते. थोडे मोठे झाल्यावर ते तिघे गोकर्ण तीर्थावर जाऊन तपश्चर्या करू लागले. रावणाने भगवान शंकराची तपश्चर्या केली, कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची व बिभीषणाने विष्णूची आराधना सुरू केली. त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी तिघांनाही वर मागा म्हणून सांगितले. रावणाने तेव्हा ब्रह्मदेवाला वर मागितला की इंद्रासह सर्व देव, सर्प आदी सर्व कोटी यांना बंदिवान करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी माझ्या आज्ञेत राहिले पाहिजे. मला संतती, संपत्ती, विद्या त्याचप्रमाणे सर्व कला यांचा लाभ व्हावा असा या ठिकाणी रावणाने वर मागितला. महापराक्रमी बलाढ्य अशा कुंभकर्णाला सर्व देव भीत होते. याने काही भलतेच मागितले तर त्रैलोक्यात अनर्थ होईल या काळजीने त्यांनी बुद्धीची देवता जी सरस्वती तिला सांगितले की कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बस व त्याची बुद्धी फिरव. सरस्वतीने त्याप्रमाणे केले. ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला वर माग म्हणून सांगताच तो म्हणाला, देवा मला इंद्रपद दे. पण त्यावेळी सरस्वतीने त्याची जीभ जड केल्यामुळे त्याचा उच्चार जड होऊन त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की देवा मला निद्रपद दे. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. त्याप्रमाणे कुंभकर्ण गाढ झोपी गेला. परंतु त्याचा पिता विश्रव्याला वाटले की आपला मुलगा कधीतरी जागा असावा, त्याला खायला प्यायला मिळावे, त्याप्रमाणे इतरही ऐहिक सुखाचा लाभ व्हावा. म्हणून त्याने पुत्रप्रेमापोटी ब्रह्मदेवाला विनंती केले की कुंभकर्णाला 6 महिन्यांनी का होईना जाग यावी व सर्व सुखोपभोग मिळावेत. ब्रह्मदेवाने तेही मान्य केले. पुढे कुंभकर्ण नेहमी झोपून राहू लागला.
जागा झाला की मोठा पराक्रम करीत असे. त्याला खायला खूप अन्न लागत असे. सर्व तेरेची सुखे भोगून तो पुन्हा झोपी जाई. मग ब्रह्मदेवाने बिभीषणाला वर मागण्याची आज्ञा केली. बिभीषणाने विष्णूची भक्ती, विष्णूचे दर्शन घडावे, त्याप्रमाणे सत्संगती, सत्शास्त्र ऐकायला मिळावे, वासना व विकारावर जय मिळवावा, अज्ञान अविद्या यांचा नाश व्हावा, असं या ठिकाणी ब्रह्मदेवाला वर मागितला. तेव्हा ब्रह्मदेवाने तथास्तु असे म्हटले. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की श्री रघुवीर भूतलावर अवतार घेतील तेव्हा तुला भेटतील. तेच तुला चंद्र सूर्य असेपर्यंत अमर करतील, तुझ्याबरोबर सख्य करतील, असा वर देऊन ब्रह्मदेव या ठिकाणी निघून गेले. या वरदानाने सर्वजण संतुष्ट झाले. त्याचप्रमाणे अत्यंत बलवान पराक्रमी झाले. रावणाने अनेक बलिष्ठ सामर्थ्यशाली राक्षस आपल्या भोवती गोळा केले. अफाट सैन्य जमिले. प्रहस्त, महोदर या शक्तिशाली राक्षसांना प्रधानपद दिले. याशिवाय विद्युज्जीव, जंबूमाळी, वज्रदंष्ट, विरूपाक्ष, खर, दूषण, मिशिरा, विद्युन्माली, मौल्यवान शुक, सारण, मत्त, महामत्त, दुर्धर, बळ, महाबळ असे अनेक राक्षस त्याचे मंत्री झाले. अशा प्रकारे एकापेक्षा एक शूर योद्धे तयार करून त्यांना बरोबर घेऊन त्याने लंकेवर स्वारी केली. कारण सुमालीची तशी इच्छा होती. त्याने रावणाला लंकेची प्राप्ती व्हावी अशी मनीषा बोलून दाखवली होती. रावण मातृपितृभक्त होता. रावण पराक्रमी आज्ञाधारक असल्यामुळे सुमालीचा रावणावर विश्वास होता. रावणाचे बरेच दिवस युद्ध केले, परंतु तो कुबेराला जिंकू शकला नाही. रावण केवळ शूर योद्धा नव्हता, तर महत्त्वाकांक्षी मस्तुदीही होता. त्याने विचार केला, कुबेराकडून लंका प्राप्ती करून घ्यायची असेल तर युक्तीशिवाय पर्याय नाही. त्याने विश्रव्याकडून कुबेराला उद्देशून एक पत्र लिहून घेतले. त्यात त्याने असे लिहिले होते की रावण हा तुझा सावत्र भाऊ आहे. त्याला लंकेचे राज्य देऊन टाकावे. पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून कुबेराने लंका नगरी रावणाला दिली. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी आपण म्हणतो की लंका ही रावणाची होती, पण तसं काही नसून या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लंका नगरी ही जी होती ती कुबेराने वसवली होती आणि सुरुवातीला लंका ही महासागरात होती. परंतु कुबेराने आपल्या पित्याच्या म्हणण्यावरून ही लंका रावणाला देऊन टाकली होती आणि त्यापासून ही लंका रावणाची झाली होती. तेव्हा रावण त्या ठिकाणी आला आणि पुष्पक विमानात आपली सारी संपत्ती एकत्र करून कुबेर अलंकापुरीला इंद्राकडे गेला व तेथे मरु पर्वताच्या पठारावर मोठी विस्तीर्ण नवी सुंदर नगरी स्थापन केली व तिथे तो आनंदाने राहू लागला. म्हणजे कुबेराने आपली जी लंका होती ती रावणाच्या हवाली केली आणि तो दुसरीकडेच म्हणजेच मेरू पर्वताच्या पठारावर राहण्यासाठी निघून गेला. रावण लंकेचा अधिपती झाल्यावर मायासुराने आपल्या मंदोदरी व शक्ती या 2 कन्या रावणाला दिल्या. कुंभकर्णाचा विवाह बळीराजाची नात दीर्घज्वाला हिच्याशी झाला. सर्या नावाच्या गंधर्व कन्येशी बिभीषणाने विवाह केला. याप्रमाणे देशोदेशीच्या अनेक सुंदर स्त्रिया जबरदस्तीने पळवून आणून त्यांच्याशी लग्न करून रावणाने पुत्रसंख्या वाढवली. त्याने 80,000 बायका केल्या. त्याला 1,00,000 पुत्र व 1,25,000 नातू झाले. मेघनाथ हा त्याचा सर्वात मोठा मुलगा होता. लंकेत 18 अक्षौहिणी वाजंत्री सतत वाजत असत. 18,000 कर्पूरदीप लावून रात्री प्रकाशाची व्यवस्था केली होती. पुढे रावणाला सर्व राजे त्याच्या पराक्रमाच्या भयाने धास्ती घेऊन शरण आले. रावणाने सर्व देश जिंकून घेतले. गोब्राह्मणांचा साधूंचा छळ सुरू केला. तो दिवसेंदिवस उन्मत्त होऊ लागला. रावणाच्या अनाचाराचे वृत्त कळाल्यावर कुबेराने
आपला दूत त्याच्याकडे पाठवून असे पाप करू नको. तू ऋषीपुत्र असून गायी, ब्राह्मण, साधू यांचा छळ करणे ऋषीपुत्राला निंदाजनक आहे. स्वतःचा धर्म विसरू नको, अधर्माचे आचरण करू नको असा निरोप पाठवला. तो निरोप ऐकून रावण क्रोधित झाला. हा कोण मला उपदेश करणारा? म्हणून त्याच रात्रीच सर्व सैन्यानिशी अलंकापुरीवर हल्ला केला व कुबेराचा पराभव केला. त्याची सर्व संपत्ती लुटली, पुष्पक विमानही हिरावून घेतले. ते पाहून यक्षाचा नायक कुबेर रावणाला शरण गेला. तेव्हा रावणाने त्याला आपल्या खजिन्याचे रक्षक म्हणून कामाला ठेवले. पर्वतांना पूर्वी पंख होते. इंद्राने वज्रघात करून ते तोडले. तेव्हा पर्वत रावणाला शरण आले. रावणाने त्यांना मायावी शक्तीने हत्तीचे रूपे दिली व इंद्रावर स्वारी केली. या युद्धात मेघनाथ याने 17 वेळा इंद्राचा पराभव केला व त्याला बंदिवान केले. ब्रह्मदेवाने इंद्राला सोडविले व मेघनाथाला इंद्रजित हे नाव दिले. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी इंद्रजिताने 17 वेळेस इंद्राला हरवले. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला इंद्रजित हे नाव दिले होते. तर रावणाचे जे काही पराक्रम आहेत आणि त्याने केलेल्या काही वाईट गोष्टी आहेत, या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जेणेकरून श्रीरामचंद्राला ह्या रावणाचा वध करण्यासाठी या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. कारण या ठिकाणी रावणाने इतके वाईट कृत्य केले की त्याच्या पापाचा घडा भरू लागला. तर आपण या ठिकाणी पाहू की रावण कशा प्रकारे वागला आणि देवाने कशामुळे रावणाचा वध करण्यासाठी या पृथ्वीतलावर अवतार घेतला. तर रावणाने सर्व देव बंदिवान केले व आपल्या सेवेसाठी ठेवले. इंद्राला माळ्याचे काम दिले, चंद्राला छत्री धरण्याचे काम दिले, वरुणाला पाणी भरण्याचे काम दिले, ब्रह्मदेवाला पुराण सांगण्याचे काम दिले, सूर्याला लंकेच्या द्वारपाल म्हणून नेमले, अग्नीला धोब्याचे काम दिले, बृहस्पतीला भर सभेत पंडित म्हणून काम करू लागला, वायू सडा संमार्जन करू लागला. रावणाने 10 वेळा शिवाची आराधना केली म्हणून शिवाने त्याला 10 तोंडे व 20 हात प्रसन्न होऊन दिले. नेहमीप्रमाणे एकदा रावण पुष्पक विमानात बसून भगवान शंकराच्या दर्शनासाठी कैलास पर्वताकडे चालला. तेव्हा द्वारावर नंदीने त्याला आत जाण्यास प्रतिबंध करीत म्हटले, शिव पार्वती एकांतात आहेत, कोणालाही आत न येऊ देण्याची मला आज्ञा आहे, तूही जाऊ नकोस. परंतु रावणाने ते म्हणणे मान्य केले नाही. उन्मत्तपणाने त्याने नंदीबरोबर युद्ध केले. नंदीने हजारो अस्त्रे वापरून त्याचा पराभव केला व शाप दिला की, हे दुष्टा, तुला तुझ्या बळाचा एवढा गर्व झाला आहे, परंतु तू नर वानर यांच्याकडून पराभूत होशील. 10 रुद्र तुला आज प्रसन्न असतील तरी 11वा रुद्राचा अवतार वीर हनुमान तुझा गर्व हरण करील व तुझा नाश होईल. ही शापवाणी ऐकताच रावण रागवला व त्याने आपले 20 हात कैलास पर्वताच्या तळाशी घालून पर्वत उचलून गदागदा हलवू लागला. भगवान शंकराच्या लक्षात सगळा प्रकार आल्यावर रावणाचा अहंकार नष्ट करण्यासाठी त्यांनी डाव्या पायाच्या अंगठ्याचा दाब देऊन कैलास पर्वत खाली दाबला. त्यामुळे रावणाचे 10 हात त्याखाली अडकले व वेदनेने रावण सहस्त्र वर्ष प्रकाश करीत होता. त्याला पश्चाताप झाला. त्याने शिवस्थवन केले. दया येऊन शंकराने त्याला मुक्त केले. हा एक रावणाचा वाईट गुण झाला. आता पुढे ऐका रावणाने काय काय केले. एकदा राजा सहस्त्रार्जुन नर्मदा नदीत जलक्रीडा करत होता. त्याने आपल्या सहस्त्र भाऊंनी नदीचे पाणी अडविले. त्याच नर्मदा तीरावरच्या बाजूला रावण ध्यान करीत असताना पाणी वर चढले व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. आपली ही अवस्था कोण करते म्हणून रावण रागवला व आपल्या बळाचा उपयोग करून त्याने सहस्त्रार्जुनाला आवेशाने युद्धाचे आव्हान दिले. सहस्त्रार्जुनाने रावणाच्या मानगुटीला धरून उचलून आपल्या राजधानीत बंदीखान्यात ठेवले.
ही बातमी त्याचा पिता विश्रव्याला कळली. त्याने सहस्त्रार्जुनाची भेट घेऊन रावणाला मुक्त केले. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर रावण एवढा उन्मत्त झाला की तो दिसेल त्याचा अपमान करत सुटत होता. परंतु सहस्त्रार्जुनाच्या जेव्हा तो वाटेला गेला तेव्हा सहस्त्रार्जुनाने त्याला अक्कल घडवली व त्याच्या मानगुटीला धरून उचलून आपल्या राजधानीत बंदीखान्यात घेऊन गेला. परंतु रावणाचे वडील विश्रव्याला रावणाची दया आल्यामुळे ते सहस्त्रार्जुनाकडे गेले व रावणाची सुटका करून घेऊन आले. ही रावणाची झाली फजिती. तरी पण रावण काही ऐकायला तयार नव्हता. एकदा रावण बळीराजाची भेट घेण्यासाठी पाताळ नगरीत गेला. तेथे वामन द्वारपाल म्हणून उभा होता. वामनाने रावणाला आत जाण्यासाठी प्रतिबंध केला, परंतु रावणाने त्याचा धिक्कार केला व तो जबरदस्तीने आत गेला. बळीजवळ जाऊन त्याने तुझ्याशी युद्ध करण्यास आलो आहे असे म्हणताच बळीने त्याला हसत म्हटले, एवढेच ना, एक काम कर. हिरण्यकशिपूचा नरसिंहाने वध केला त्यावेळी झटापटीने हिरण्यकशिपूची कर्णभूषणे पडली आहेत, ती तेवढी उचलून आणून दे. रावणाने तुच्छपणाने हसून ऐटीत कर्णभूषणे उचलण्यासाठी हात घातले, परंतु ती कर्णभूषणे तसूभरी हलली नाहीत. रावण प्रयत्न करून करून दमून गेला. बळी व त्याची पत्नी विद्वांवली सारीपाट खेळत होती. तिच्या हातातले फासे खेळताना उडाले व दूर पडले. बळी म्हणाला, रावणा, निदान तो फासा तरी आणून दे, मग आपण युद्ध करू. रावणाने फासा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला तो उचलता येईना. लज्जित झालेला रावण खाली मान घालून जाऊ लागला. ते पाहून बळीच्या सेवकांनी त्याला बांधले, तोंडाला काळे फासले, गाढवावरून संपूर्ण नगरात फिरविले. रावण चोर वाटेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा वामनाने त्याला बडविले. भूक लागली म्हणून घोड्याला खायला देतात ते चणे खाण्यासाठी रावणाला दिले. घोड्याच्या पागेत त्याने आश्रय घेतला, परंतु तेथूनही फजिती करून सेवकांनी त्याला पळवून लावले. विश्रवा बळीकडे गेला व त्याने बळीला विनंती करून रावणाला सोडविले. म्हणजे याही ठिकाणी रावणाला त्याच्या वडिलांनी सोडवून आणले. आपल्या शक्तीचा गर्व असलेला रावण इंद्राचा पुत्र वाली यालाही जिंकावे म्हणून त्याच्याकडे गेला होता. ध्यानस्थ बसलेल्या वालीला त्याने युद्धासाठी आव्हान केले. वालीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले व हसून उजव्या हाताने उचलून समुद्राच्या पाण्यात बुचकळून काढले. घरी जाताना रावणाला बगले धरले. घरी आल्यावर आपला पुत्र अंगद पाळण्यात होता. त्याला खेळण्यासाठी त्याने रावणाचे खेळणे करून पाळण्यावर टांगले. अंगद हात वर करून रावणाचे केस ओढू लागला. याही वेळेला विश्रव्याने वालीची करुणा भाकून रावणाची सुटका केली. आता मात्र या ठिकाणी रावण गोंधळून गेला आणि प्रत्येक वेळी आपली फजिती होत आहे असे त्याला वाटले. त्यामुळे तो अतिशय उद्विग्न झाला आणि ब्रह्मदेवाकडे गेला व आपला मृत्यू कोणाच्या हातून होणार याबद्दल त्याने विचारले. तेव्हा ब्रह्मदेव रावणाला म्हटले, आज राजाचा पुत्र दशरथ व दशरथाचा ज्येष्ठ पुत्र श्रीरामचंद्राच्या हस्ते तुझा मृत्यू होईल. मग दशरथाला मूल होऊ नये म्हणून त्याला जीवे मारण्याचा बेत रावणाने केला. इकडे अजराजाने दशरथ व कौसल्या यांचा विवाह करण्याचे ठरविले. नारदांनी तत्परतेने अजराजाला रावणाचा दुष्ट हेतू सांगितला व दशरथाला सुरक्षित ठेवण्याची सूचना केली. रावण लग्नात विघ्न करील म्हणून अजराजाने समुद्रात एक मोठा सुशोभित नौकेवर दशरथ कौशल्याचा विवाह समारंभ करण्याचे योजले. परंतु रावणाला हे कळताच त्याने ऐन विवाहाच्या मुहूर्तावर नौका आपल्या राक्षसाच्या मदतीने समुद्रात बुडविली. कौसल्याला एका मोठ्या लाकडी पेटीत घातले व ती पेटी एका माशाच्या स्वाधीन करून माझ्याशिवाय अन्य कोणाला देऊ नकोस, नीट जपून ठेव म्हणून बजावले.
माशाने ती पेटी समुद्रवेलींच्या जाळ्यात एका बेटात ठेवली. दैवयोगाने जहाजाचे एक फलकूट दशरथाच्या हाती लागले. त्याच्या साहाय्याने तो कसाबसा किनाऱ्यावर पोहोचला. त्याला तेथेच एका बेटावर लाकडी पेटी दिसली. कुतूहलाने त्याने ती पेटी उघडली. आतमध्ये कौसल्या होती. तेवढ्यात आकाशमार्गाने नारद तेथे आले. त्यांना दशरथ कौशल्या यांचे लग्न लावले व दोघांनाही पेटीत बंद केले. निर्भय राहण्याचे सांगितले. तुम्हाला अयोध्येला नेण्याची व्यवस्था करतो असं या ठिकाणी नारद दशरथाला व कौशल्याला म्हणाला. तिकडे रावण लंकेत गेला. ब्रह्मदेवाला म्हणाला, तू सांगितलेले भविष्य कोठे ठरवून आलो आहे. दशरथ कौशल्याचा विवाह ज्या नौकेवर होत होता ती नौकाच मी समुद्रात बुडवून टाकली. कौशल्याला एका पेटीत बंद करून ठेवले आहे. ब्रह्मदेव म्हणाला, माझे भविष्य कदापि असत्य होणार नाही. यावर रावण म्हणाला, हे जर सत्य झाले तर मी तुला मागशील ते देईन. आता खरे खोटे बघ म्हणून माशाला पेटी आणायला सांगितली. त्याप्रमाणे मासा पेटी घेऊन आला. ब्रह्मदेवाने पेटी उघडली. आतमध्ये दशरथ कौशल्या हे पाहताच तलवार उपसून रावण त्यांना मारण्यासाठी धावला. पण ब्रह्मदेवाने त्याला अडवले व सत्य झाले तर मागेन ते देईन या वचनाची आठवण करून दिली. रावणाने कबूल केले. ब्रह्मदेवाने त्या दोघांना माझ्या स्वाधीन कर म्हटले. ब्रह्मदेवाने दोघांनाही अयोध्येला नेले. इंद्राने दशरथाला अयोध्येच्या सिंहासनावर बसविले आणि रावणाने विचार केला की आपण ब्रह्मदेवाला वचन दिल्यामुळे या ठिकाणी आपण माघार घ्यायची आणि पुढल्या वेळेस दशरथाचा सूड घेऊन त्याला खल्लास करून टाकायचे. एकदा रावण आकाशमार्गाने पुष्पक विमानातून जात असताना एक देवांगना तप करीत असलेली त्याने पाहिली. त्याला तिच्या रूपाची भुरळ पडली. तो खाली उतरला व तिच्याजवळ जाऊन जबरदस्ती करू लागला. रावणाला पाहून ती घाबरून रडू लागली, आक्रोश करू लागली. तिने ब्रह्मदेवाकडे घराणे केले. रागवलेल्या ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला की तू परस्त्रीवर जबरदस्ती केलीस तर त्या क्षणी तुझे 100 तुकडे होऊन तू तत्काळ मरशील. हे ऐकून रावण खिन्न झाला. या ठिकाणी श्रोते मंडळी हो, आपण म्हणतो की सीता ही रावणाच्या 6 महिने स्वाधीन होती, परंतु रावण तिला हात लावू शकला नाही. त्याचं कारण हेच की खुद्द ब्रह्मदेवानेच रावणाला शाप दिला होता की तू जर परस्त्रीवर तिच्या मनाविरुद्ध जर जबरदस्ती करशील तर तुझे 100 तुकडे होऊन तू तात्काळ मरशील. या शापामुळेच रावण सीतामातेला हात लावू शकला नव्हता असं या ठिकाणी मला आपणास सांगायचं आहे. तर पुढे ऐका. रावण त्याच्या शक्तीच्या गर्वामुळे गाय, ब्राह्मण, साधू, सज्जन, स्त्रिया यांचा अतोनात छळ करीत असे. रावण, कुंभकर्ण आदी राक्षसाच्या अत्याचाराचे वृत्त सर्व देवता, ब्राह्मण, धरित्री गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. सर्वांनी विष्णूची रक्ष रक्ष म्हणून प्रार्थना केली. तेव्हा क्षीरसागरातून गंभीर वाणी ऐकू आले की रवी कुळात मी राम प्रभू म्हणून अवतार घेणार आहे. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी आज आपण 2ऱ्या अध्यायामध्ये रावणाचा पूर्व इतिहास आणि दशरथ राजाच्या विवाहाची कथा आपण पाहिली. आता पुढल्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण देवाने म्हणजेच रामाने घेतलेला जन्म पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण 3ऱ्या अध्यायामध्ये श्रावण बाळाची कथा म्हणजेच दशरथाच्या हातून श्रावणाचा वध कसा झाला, पुत्रकामिष्टी यज्ञ व हनुमानाचा जन्म या 3 कथा आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत कथेला पूर्णविराम. जय श्रीराम, जय हनुमान. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. जय श्रीराम.